हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 26 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. एक नंबर ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी आपल्या सर्वांचा लाडका रमाकांत परत आलाय. आणि यावेळेस तो काय फक्त असा तसा परत नाही आलाय, तर यावेळेस तो ईश्वरी आणि अर्णवचा जीव वाचवणार आहे. रमाकांतला उदयकांतने किडनॅप करून ठेवलेलं आहे. आणि मग वल्लरीने उदयकांतला कॉल केला. उदयकांत मस्त दारू पीत बसला होता, त्यामुळे त्याने फोन स्पीकरवर ठेवला आणि रमाकांतने वल्लरीचा सगळा प्लॅन ऐकला. वल्लरीने उदयकांतला सांगितलं की उद्या राकेश, मी आणि सौदामिनी अर्णव आणि ईश्वरीला मारून टाकणार आहोत. हे सगळं ऐकून रमाकांतला जबर धक्का बसला आणि मग रमाकांतने उदयकांतची चांगली धुलाई केली आणि तेथून पळून गेला. आणि आता तो स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि नक्कीच रमाकांत अर्णव आणि ईश्वरीचा जीव वाचवेल एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश हा सौदामिनीच्या घरी मस्त दारू पीत बसलेला असतो आणि दारूचा एक घोट पिऊन म्हणतो, इंदोरी जिलेबी, माझी इंदोरी जिलेबी, काय कातील दिसत होती तू आज. या राजेशने आजपर्यंत लई पुरी गटवल्या, पण तुला नाही मिळवता आलं. फक्त तुझ्या त्या चिंटुकल्यामुळे. तो चिंटुकल्या मला काही मिळूच देत नाहीये. ना माझी इंदोरी जिलेबी, ना कंपनी, ना पैसा. आज आहे ना, त्या चिंटुकल्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या, पण मला संधीच मिळाली नाही. पण जाऊ दे, आज करे सो कल कर. आज नाही जे जमलं ते मी उद्या करणार. आणि उद्या त्या चिंटुकल्याच्या चिंधड्या चिंधड्या होणार. आणि एकदा का त्याचा फोटो भिंतीवर लागला की इंदोरी जिलेबी माझी होणार. आणि जर नाहीच झाली तर मग इंदोरी जिलेबी सुद्धा तिच्या चिंटुकल्याबरोबर ढगात, तिचा फोटो सुद्धा चिंटुकल्याच्या बाजूला भिंतीवर लागणार. असं म्हणून राजेश अतिशय घाणेरडे एक्सप्रेशन देतो. त्याचे ते डोळे, त्याचं ते एकदम सायको किलर. आणि मग तो हा बॉम्ब आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, याच बॉम्बने उद्या त्या चिंटुकल्याच्या चिंधड्या चिंधड्या होणार आणि मग इंदोरी जिलेबी फक्त माझी. राजेश हा बॉम्ब ठेवून देतो आणि पुन्हा एकदा दारू पिऊ लागतो. राजेशचं हे जे बॉम्ब पुराणे ते खरंच ईश्वरी आणि अर्णवसाठी खूप धोकादायक आहे. एवढं मात्र खरं, आता त्यांचं काय होईल देवच जाणे. आणि इकडे अर्णव हा ईश्वरीला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि तिला खुर्चीवर बसवतो. खुर्चीवर बसताच ईश्वरी लगेच उठण्याचा प्रयत्न करते, तर अर्णव म्हणतो, ए हॅलो, तुला एवढं उचलून आणलंय मी येथे स्वतःच्या पायावर चालून पायाला त्रास देण्यासाठी नाही, गुपचूप बसून राहायचं. तर ईश्वरी म्हणते, सर कसे बोलताय, किती दादागिरी करताय. अर्णव म्हणतो, तुला काही वाटू दे, जोपर्यंत ताई लेप घेऊन येत नाही तोपर्यंत जाग येऊन हलायचं सुद्धा नाही. ईश्वरी हो म्हणते आणि जागेवरच इकडे तिकडे हलते. अर्णव विचारतो, आत्ताच सांगितलं ना, काय करतेस हे, हलू नकोस. ईश्वरी म्हणते, उठून नाही गेले सर, फक्त जागेवर असं तसं केलंय, एवढं बोलण्याची गरज नाहीये. अर्णव म्हणतो, तू कधी सुधारणार नाही. ईश्वरी म्हणते, नाहीच सुधारणार. आणि तेवढ्यात अंजली ईश्वरीसाठी गरमागरम लेप घेऊन येते आणि म्हणते, हा पहा, मी तुझ्यासाठी लेप आणलाय, चल तुझ्या पायाला लावून देते. ईश्वरी म्हणते, नाही नाही ताई, तुम्ही नका लावू, प्लीज तुम्ही नका लावू. अंजली विचारते, नका लावू म्हणजे? अगं तुझ्या पायाला लागलंय ना, हा लेप लावावा लागेल. ईश्वरी म्हणते, ताई पण तुम्ही माझ्या पायाला हात नाही लावायचा, चांगलं दिसत नाही ते, नको नको नको. अंजली म्हणते, अगं त्यात काय लहान मोठं आणि काय नको, थांब मी लावून देते तुझ्या पायाला, तू स्वतःच्या हाताने कसा लेप लावणार आहे. तर ईश्वरी म्हणते, नाही मी स्वतःच्या हाताने नाही लेप लावणार, हे अर्णव सर बिनकामाचे उभे आहेत ना, ते देतील ना माझ्या पायाला लेप लावून. हे ऐकून अर्णवला खूप राग येतो. अर्णव विचारतो, मी बिनकामाचा उभा आहे म्हणजे? मला काही कामधंदा नाहीये का? इतकं तुला उचलून आणलं खालून वर, इतकी जड आहेस तू, माझे हात दुखताय, धाप लागलीये म्हणून मी येथे असा उभा आहे. ईश्वरी म्हणते, वा रे वा सर, मी एवढी पण जड नाहीये, काही पण बोलू नका. अंजली हसू लागते. ईश्वरी म्हणते, अंजली ताई तुम्ही लेप द्या त्यांच्याकडे, तेच माझ्या पायाला लावून देतील. अंजली हा लेप खाली ठेवते आणि म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा. ईश्वरी म्हणते, काही करायचं नाही, तेच माझ्या पायाला लेप लावू देतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर अर्णव म्हणतो, एक काम करता येईल, हा लेप आहे ना तिच्या तोंडाला लाव, तेवढेच आपण सगळे शांत होऊ. अंजली म्हणते, तुम्हाला हा लेप तोंडाला लावायचा तर तोंडाला लावा,
नाहीतर अजून कोठे लावा. माझ्यासमोर भांडू नका, मी चालले, असं म्हणून अंजली हसते आणि तेथून निघून जाते. मग अर्णव हा लेप खाली ठेवतो आणि म्हणतो, लावून घे. ईश्वरी म्हणते, सर लेप लावा लवकर. अर्णव म्हणतो, अंजली ताईने तुझ्या पायाला हात लावले तुला चालत नाही, मग मी तुझ्या पायाला हात लावलेला चालतो का तुला? ईश्वरी म्हणते, हो चालतो चालतो, मला तुमच्याकडून ना सेवा करून घ्यायची आहे. अर्णव म्हणतो, वा रे वा, मी नाही करणार आहे. ईश्वरी म्हणते, सर गुपचूप करा, आणि तुम्हाला नसेल करायचं तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. अर्णव म्हणतो, नाही. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, लावा पायाला माझ्या लेप. हे ऐकून अर्णवचा नाईलाज होतो की ही कधी सुधारणार नाहीये. ईश्वरीला काही करून अर्णवकडून सेवा करून घ्यायची असते. मग अर्णव हा ईश्वरीला पाय वर करायला सांगतो. ईश्वरी लगेच पाय वर करत असते. अर्णव म्हणतो, थांब, लगेच सांगितलं का लगेच करते. अर्णव हा खाली बसतो आणि ईश्वरीला पाय वर करायला सांगतो. पण ईश्वरी काय पाय वर करत नाही. अर्णव स्वतःहून तिचा पाय उचलतो, या टेबलवर ठेवतो. मग ईश्वरीच्या पायाला जे बँडेज असतं ते बँडेज काढतो. ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णव ईश्वरीच्या पायाला हा लेप लावतो. ईश्वरी जोरात ओरडते, काढा काढा काढा, पुसा पुसा पुसा, भाजले 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 भाजले. अर्णव म्हणतो, अगं मी सिंदोर, हा लेप आहे, आंबे हळद आहे, ती गरम केली आहे, थोडा त्रास होणार, सहन कर, त्याचाच फायदा होईल, तुला बरं वाटेल. ईश्वरी विचारते, सर तुम्हाला कसं माहीत? अर्णव सांगतो, मला सगळं माहिती आहे. जेव्हा मी आणि ताई लहान होतो ना, आमच्या हातापायाला काही लागलं तर आजी असाच लेप करायची आणि आम्हाला लावायची. अंजली ताईने सुद्धा तेच केलंय, आंबे हळद गरम करून आणली आहे आणि हा त्याचा लेप आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला बरं सगळं माहिती आहे. अर्णव सांगतो, मला सगळंच माहीत असतं, फक्त तुला असं वाटतं की मला काही माहीत नसतं, मला काही कळत नाही, पण मला सगळं कळतं, हे लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते, हो माहिती माहिती, तुम्हाला किती कळतं. आणि मग अर्णव हा ईश्वरीच्या पायाला लेप लावून देत असतो. ईश्वरी काही बोलणार, अर्णव म्हणतो, गप्पा बसायचं, एक शब्दही बोलायचा नाही. ईश्वरी परत काही बोलण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो, आत्ता तू काही बोलली ना तर हा लेप तुझ्या तोंडाला लावेल, म्हणजे तू काही बोलूच शकणार नाही. ईश्वरी गप्प बसते. अर्णव खूप प्रेमाने तिच्या पायाला लेप लावत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहून प्रेमाने स्माईल करत असते, हसते. तिला खूप भारी वाटतं की अर्णव तिची किती काळजी घेतोय. तिला उचलून रूममध्ये आणलं, मग तिच्या पायाला लेप लावतोय. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि अर्णव तिच्या पायाला लेप लावतच राहतो. या दोघांचा हा सीन खरंच खूप भारी आहे, क्यूट आहे, यात शंका नाही. आणि मग आपली भेट होते रमाकांत आणि उदयकांतशी. उदयकांतने रमाकांतच्या जेवणात ते गुंगीचं औषध मिक्स केलं आहे आणि रमाकांत हा बिचारा खुर्चीला बांधलेला असतो. उदयकांत तेथे येतो. उदयकांतने आधीच दारू पिलेली असते आणि उदयकांत म्हणतो, इट्स डिनर टाईम दादा. आणि रमाकांत त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करतो, तोंड फिरून घेतो. उदयकांत म्हणतो, चला आता जेवणाची वेळ झाली, पहिला घास चिवचा, दुसरा घास काऊचा. अरे दादा, पण तू कसा खाणार रे? तुझे दोन्ही हात तर मी बांधलेले आहेत. एवढा म्हातारा झाला तरी तुला स्वतःच्या हाताने खाता येणार नाही, मलाच तुला स्वतःच्या हाताने खाऊ घालावं लागणार आहे. असं म्हणून उदयकांत हा रमाकांतला घास भरवत असतो. चल आता मी माझ्या लाडक्या भावाला घास भरवणार. तर रमाकांत चिडून म्हणतो, मला नाही खायचंय. रमाकांतला उदयकांत म्हणतो, दादा असं काय करतोय, का नाही खायचं? असो, अन्नाला नाही म्हणू नये, नाहीतर पाप लागतं बरं का. चल चल चल, लहानपणी आईने काय शिकवले आपल्याला दादा, खाऊन घे. उदयकांत खूप कॉमेडी बोलत असतो लहान मुलासारखा रमाकांत बरोबर आणि म्हणतो, चल दादा खाऊन घे. पण रमाकांत काही ऐकत नाही. रमाकांत म्हणतो, सांगितलं ना मला नाही खायचंय. उदयकांत म्हणतो, असं कसं नाही खायचंय, खावं लागेल. अरे मी तुझा लहान भाऊ आहे, तुला एवढ्या प्रेमाने खाऊ घालतोय, परत अशी संधी मिळेल नाही मिळेल, घे ना खाऊन, अरे प्लीज खाऊन घे. रमाकांत म्हणतो, नाही म्हटलं ना मला नाही खायचंय. उदयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, असं कसं नाही खायचंय, तुला खावंच लागेल. आणि आता तूच ठरव की तुला जेवण खायचंय की मार खायचा आहे, चॉईस तुझा आहे. हे ऐकून रमाकांत घाबरतो. उदयकांत त्याला चमच्याने पहिला घास भरवतो आणि म्हणतो, आता कसं खाल्लं, असं शहाण्या बालासारखं खायचं, चल खा बरं. आणि तो त्याला पुन्हा एकदा दुसरा घास भरवतो. पण रमाकांत हे दोन्ही घास तोंडातच ठेवतो, खात नाही. उदयकांत चिडून म्हणतो, अरे गिळ ना, आता काय इथंच बसू का 4 तास तुला खाऊ घालत. असं म्हणून उदयकांत जेवणाचं ताट टेबलवर खाली ठेवतो आणि म्हणतो,
गुपचूप खाऊन घे, स्वतःच्या हाताने खायचं तर खा. आणि तो त्याचा एक हात सोडून देतो ज्याने तो स्वतःच्या हाताने खाऊ शकतो. आणि उदयकांत रागारागाने तेथून निघून जातो. उदयकांत गेल्यानंतर रमाकांतने जे तोंडात अन्न ठेवलेलं असतं तो ते थुकून देतो आणि म्हणतो, उदयकांत, तुला काय मी मूर्ख वाटलो का? मला माहिती आहे तू या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं आहे, कारण तुला मला येथेच डांबून ठेवायचं आहे. पण मी हे खाणार नाही. मला आता इथून लवकरात लवकर निसटावंच लागेल, कारण मला तुझं आणि त्या वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. आता मी तुमच्या दोघांना सोडणार नाही आहे. तुम्हाला दोघांना फासावर लटकावल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार रमाकांत करतो. आता या दोघांची चांगली जिरवायची असं त्याने ठरवलेलं असतं. रमाकांत परत आल्यानंतर मालिकेची मजा मात्र वाढली आहे, यात शंका नाही. रमाकांत आता मोठा धमाका करणार आहे. आणि इकडे अर्णवच्या घरी ईश्वरी संत्री सोलत असते. तेथे नम्रता, आकाश, अर्णव, मामासुद्धा असतात. आणि मामा विचारतात, ईश्वरी, तुला एवढी संत्री खायची आहेत? ईश्वरी सांगते, काय मामा, मी एकटीने एवढी संत्री खाणार आहे का? उद्याचा जो आपला राऊंड आहे ना, त्यासाठी मी हे करणार आहे. मामाला काही कळतच नाही. ईश्वरी मामाला सांगते, मामा, उद्या आपल्या स्पर्धेचा फायनल राऊंड आहे आणि या राऊंडमध्ये आपल्या देशातील विविध भागांची जी संस्कृती आहे, त्यामध्ये खाद्य संस्कृती, त्यानंतर फॅशन संस्कृती, त्या रिलेटेड आपल्याला काहीतरी सादर करायचं आहे. आणि मी असं ठरवलं आहे की आपला जो विदर्भ आहे ना, त्या विदर्भाची सगळी संस्कृती, खाद्य संस्कृती मला दाखवायची आहे. म्हणजे मी हा जो संत्रा आहे, विदर्भाची संत्री फेमस आहे, मग या संत्र्यांचा हलवा बनवणार आहे. हे ऐकून मामाच्या तोंडाला पाणी सुटतं. ईश्वरी सांगते, त्याचबरोबर मी विदर्भाचे ते पातोड्या, रस्सा असे सगळे पदार्थ बनवणार आहे, म्हणजे एकदम विदर्भ थाळी. आणि अर्णव सर त्यांच्या फॅशनचं पाहून घेतील, मी जेवणाचं पाहणार आहे. हे सगळं ऐकून नम्रता भलतीच खुश होते आणि म्हणते, ईश्वरी, किती मूर्ख आहेस तू. तू तुझा सगळा प्लॅन सांगून टाकला. तुला एवढं पण कळलं नाही की येथे मी आहे आणि मी तुझी स्पर्धक आहे. पण नम्रताला एवढी अक्कल नाही आहे की ईश्वरीला स्पर्धक मानणारी फक्त नम्रताच आहे. ईश्वरी नम्रताला स्पर्धक मानत नाही, ती फक्त आपल्या कंपनीसाठी लढतीये. पण नम्रतासारख्या मूर्ख मुलीला हे कधी कळणार नाही. आणि मग मामा म्हणतो, ईश्वरी, एक काम कर, उद्या सकाळी तू हे सगळं बनवशील ना, तेव्हा ते सगळं तू मला दे बरं का. थोडं चाखलं का म्हणजे मला सुद्धा कळेल चांगलं झालं की नाही. ईश्वरी म्हणते, हो मामा. सगळे हसू लागतात. आणि मग मामा विचारतो, ए अर्णव, ते काय उद्या तुम्हाला मॉडेल्स लागणार आहे, त्या मॉडेल्सला सांगितलं की नाही? तर नम्रता सांगते, नाही बाबा, उद्या मॉडेल्स नाही लागणार आहे. उद्या आम्हाला सगळं प्रेझेंट करायचं आहे. मामा विचारतो, असं कसं? आधी तर मॉडेल्स लागणार होते ना. मग आकाश सांगतो, कारण डॅड, सगळे रूल्स चेंज झाले आहेत. मामा विचारतो, असे कसे चेंज झाले? आकाश सांगतो, झालेत चेंज, मी तुम्हाला सांगतो. जसं नम्रता म्हणाली तसं आम्ही जे ड्रेस डिझाईन करू, ती फॅशन आम्हालाच तेथे प्रेझेंट करायची आहे. आम्हीच मॉडेल्स असणार आहोत. त्यानंतर आता ईश्वरीने जे सांगितलं की खाद्य संस्कृती दाखवायची आहे, ते पदार्थसुद्धा कंटेस्टंटला आपल्या घरूनच तयार करून आणायचे आहेत, तेथे तयार करायचे नाही आहेत. हे ऐकून मामाला आश्चर्य वाटतं. आणि ईश्वरी सांगते, मामा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही होऊन जाईल. आम्ही सगळी काही तयारी केली आहे. आणि इकडे वल्लरी ही उदयकांतला कॉल लावते. उदयकांतला असं वाटतं की रमाकांतने हे जेवण खाल्लंय आणि रमाकांत बेशुद्ध पडलाय, गुंगीत गेलाय. त्यामुळे उदयकांत मस्त दारू पीत बसलेला असतो, समोर चकना आणि मोबाईल स्पीकर फोनवर ठेवतो. आणि वल्लरी त्याला विचारते, ए उदयकांत, काय सुरू आहे तिकडे? उदयकांत म्हणतो, कुठे काय सुरू आहे? नजर ठेवली आहे त्याच्यावर, बांधून ठेवलं आहे रमाकांतला. वल्लरी विचारते, त्याने काही सांगितलं की नाही? आपल्या विरुद्धचे पुरावे कोठे लपून ठेवले हे त्याच्याकडून वधून घेतलं की नाही? उदयकांत चिडून म्हणतो, अरे काय वधून घेतले की नाही? आता काय त्याच्या गळ्यात हात घालून त्याची जीभ बाहेर काढून घेऊ का? त्याला सांगायचं तर सांगेल, नाही सांगायचं नाही सांगेल. त्याला मारून मारून मी थकलो, पण मार खाऊन तो नाही थकला. नाही सांगत तर मी तरी काय करू? वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, एक काम दिलं होतं तुला, ते सुद्धा तुला धड जमत नाहीये. आणि रमाकांत हे सगळं ऐकत असतो. उदयकांतला असं वाटतं की रमाकांत बेशुद्ध आहे, पण रमाकांतने नाटक केलंय आणि तो शुद्धीत आहे. आणि मस्त दारू पीत पीत उदयकांतने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो, त्यामुळे रमाकांतला सगळं ऐकू जात असतं. वल्लरी त्याला सांगते, अरे आपल्याला लवकरात लवकर त्या रमाकांतकडून सगळं सत्य, सगळे पुरावे घ्यायचे आहेत आणि मग त्याला सुद्धा संपवायचं. कारण इकडे आम्ही त्या ईश्वरी आणि अर्णवला संपवण्याचा प्लॅन बनवला आहे.
उद्या त्या दोघांना आम्ही ढगात पाठवणार आहोत. हे ऐकून रमाकांतला जबर धक्का बसतो. वल्लरी ही उदयकांतला सांगते, त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. रमाकांत विचार करतो, स्वामी, उद्या माझ्या चिंटू आणि ईश्वरीला संपवण्याचा प्लॅन बनवला यांनी. मला आता काही करून इथून निसटावं लागेल. मला इथून पळून जावंच लागेल. मी माझ्या चिंटू आणि ईश्वरीबरोबर काही वाईट होऊ देऊ शकत नाही. आणि उदयकांत हा वल्लरीला सांगतो, त्या रमाकांतला गुंगीचं औषध देऊन मी झोपवलंय. आता 10-12 तास तरी तो काय उठत नाही. वल्लरी त्याला सांगते, ठीक आहे, मग मी तुला एक पत्ता पाठवते. त्या स्पर्धेच्या ठिकाणी तू पोहोचायचं आणि तेथे मला तुझी मदत लागणार आहे. उदयकांत चिडून म्हणतो, मी कुठे येणार नाहीये आणि तुला माझी मदत कशाला हवी आहे? ती सौदामिनी, तो राकेश, काय करताय तुम्ही? गोट्या खेळताय का? वल्लरी चिडून म्हणते, नीट बोलायचं. तुझ्या मदतीशिवाय हे काम होणार नाहीये, म्हणून तुला बोलवतीये. आणि तुला हिस्सा हवाय ना? हिस्सा हवा असेल तर काम करावंच लागेल, एवढं लक्षात ठेव. उदयकांत म्हणतो, ठीक आहे. वल्लरी त्याला सांगते, तुला पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर उद्या सकाळी पोहोच. उदयकांत म्हणतो, ठीक आहे. पोहोचतो आणि वल्लरी फोन कट करते. उदयकांत हा मस्त दारू पीत बसलेला असतो आणि विचार करतो, चला आता हा खंबवा संपवतो, रात्रभर मस्त झोप काढतो. उद्या सकाळी अर्णव राजशिर्केचा गेम होणार. हा उदयकांत दारू पीत बसतो आणि रमाकांत विचार करतो, नाही, आता मला शांत बसून चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मला उद्या येथून निष्ठावंच लागणार. म्हणजे रमाकांत हाच आता अर्णवचा जीव वाचवणार, एवढं मात्र खरं. आणि इकडे राजेश मस्त दारू बिरू पिऊन झोपी गेलेला असतो. तेवढ्यात तेथे सौदामिनी येते आणि राजेश चक्क दारू पिऊन झोपी गेलाय हे पाहून तिला खूप राग येतो. राकेश उठ, राकेश उठ, असं म्हणून ती या राकेशच्या तोंडावर पूर्णच्या पूर्ण पाणी फेकून मारते, पूर्ण जार भरून. पण हा राजेश काही उठत नाही. सौदामिनी खूप चिडते आणि म्हणते, दारू पिऊन झोपलाय हा आणि बॉम्ब फोडण्याच्या बाता करतो. अरे कसला बॉम्ब फोडणारे हा, याचाच फुगा फुटणारे असं दिसतं. माझीच खूप मोठी चूक झाली. मी या नालायकावर विश्वास ठेवला. याच्याकडून काही होणार नाहीये. आता जे काही करायचं आहे ना, ते माझं मलाच करावं लागेल, असा विचार करून सौदामिनी रूम बाहेर जात असते. आणि तेवढ्यात तिला खुर्चीच्या जवळ राजेशचा बॉम्ब सापडतो. सौदामिनी हा बॉम्ब हातात घेते आणि म्हणते, या नालायकाकडून काही होणार नाहीये. आता हा बॉम्ब मलाच फोडावा लागेल आणि अर्णवला संपवावं लागेल, असं म्हणून सौदामिनी रूमच्या बाहेर हा बॉम्ब घेऊन जाणार. इतक्यात राजेश तिला थांबवतो आणि म्हणतो, मॅडम, बॉम्ब फोडणार तुम्ही? अहो, तो खेळण्यातला बॉम्ब नाही आहे, खराखुरा बॉम्ब आहे. असा तसा नाही फोडता येत. सौदामिनी चिडून म्हणते, मग तू फोडणार? अरे दारू पिऊन बेशुद्ध झालाय तू, तुला तुझ्या पायावर उभं राहता येत नाही, कसली सूद नाही तुला, आणि तू बॉम्ब फोडणार आहेस? तर राजेश म्हणतो, अहो दारू म्हणजे टॉनिक आहे आपलं, ते टॉनिक पिऊन ताकद येते आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण आपलं काम करू. सौदामिनी त्याच्यावर खूप चिडते. आणि तेवढ्यात सौदामिनीला वल्लरीचा कॉल येतो. सौदामिनी फोन उचलते, स्पीकरवर टाकते. वल्लरी म्हणते, मला खूप भीती वाटतेय. उद्या काय होईल? त्या अर्णव आणि ईश्वरीची इतकी जोमात तयारी सुरू आहे ना, ती तयारी पाहून असं वाटतंय की ते दोघेच उद्या जिंकणारे. आणि जर ते दोघे उद्या जिंकले म्हणजे आपल्या तिघांची स्वप्न उद्ध्वस्त होतील, आपल्या हाती काहीच लागणार नाही. सौदामिनी चिडून म्हणते, असं कसं जिंकतील? मी त्यांना जिंकूच देणार नाही. आणि तेवढ्यात राजेश सौदामिनीच्या हातून फोन घेतो आणि म्हणतो, मामी, तू कशाला टेन्शन घेतेस ग? तुला सांगितलंय ना, उद्या जेव्हा स्पर्धेचा निकाल लागेल, तो निकाल ऐकायला अर्णव राजशिर्के या जगात नसेल. हे ऐकून सौदामिनी आणि वल्लरीला जबर धक्का बसतो. वल्लरी विचारते, तू खरंच अर्णवला मारणार आहेस का? तर राजेश म्हणतो, मग तुला काय वाटलं? ते काय भाकड कथा सांगत बसलो का मी? अगं खरंच मारणार आहे. उद्या तुझा अर्णव राजशिर्के या जगात नसेल आणि इंदोरी जिलेबी माझी होणार, एवढं लक्षात ठेव, असं म्हणून राजेश फोन कट करतो. राजेशला फुल कॉन्फिडन्स असतो आणि एवढ्या वेळ घाबरण्याचं नाटक करणारी वल्लरी मात्र खूप खुश होते आणि म्हणते, या राजेशने जे काही ठरवलंय ना, ते त्याने केलंच पाहिजे. एकदा का त्या अर्णवचा त्याने विषय संपवला, मग ही संपूर्ण कंपनी त्या सौदामिनीच्या घशात जाणार आणि सौदामिनी मला माझा 25% हिस्सा देऊन टाकणार. असा विचार करून वल्लरी खूप खुश होते. मग आडेवेडे घेत, मान वेडी वाकडी करत, डॅट इज डॅट, असं तिचा नेहमीचा डायलॉग मारते.
आणि इकडे आपला बिचारा अर्णव, ज्याला हे सगळं काहीच माहीत नसतं, तो आपल्या रूममध्ये असतो आणि आपल्या आईचा, सात्विकाचा फोटो हातात घेतो. त्याला सात्विकाची आठवण येते की सात्विका लहानपणी त्याची किती लाड करायची. हे सगळं आठवून अर्णव खूप दुःखी होतो, इमोशनल होतो. त्याला आपल्या आईबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात की तो, त्याची आई, अंजलीताई सगळे किती एन्जॉय करायचे. हे सगळं आठवून अर्णव रडू लागतो. आपल्या आईच्या फोटोकडे पाहत असतो, तेवढ्यात ईश्वरीला जाग येते. ती पाहते की अर्णव तिच्या बाजूला नाही आहे. ईश्वरी उठून बसते तर तिला दिसतं की अर्णव आईचा फोटो घेऊन हातात बसलाय. अर्णव आपल्या आईला म्हणतो, आई, उद्या या स्पर्धेची अंतिम फेरी आहे आणि मला माहिती आहे की तू सदैव माझ्याबरोबर आहे. या स्पर्धेत मला आणि ईश्वरीला किती अडचणी आल्या, पण या सगळ्या अडचणींवर आम्ही मात केली, कारण तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी होता आणि उद्यासुद्धा तू आमच्याबरोबर राहणार आहेस हे सुद्धा मला माहिती आहे. तू असाच तुझा आशीर्वाद आम्हाला दे. आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. आम्हाला पैसे हवेत म्हणून ही स्पर्धा नाही जिंकायची आहे, तर आम्हाला आमच्या सात्विक फॅशनसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे. कारण सात्विक फॅशन ही फक्त माझ्यासाठी एक कंपनी नाही आहे, तर सात्विक फॅशन हे माझ्यासाठी तुझं अस्तित्व आहे. ही कंपनी म्हणजे तू आहेस माझ्यासाठी. आज तू तर माझ्याबरोबर नाही आहे, पण ही कंपनी माझ्याबरोबर आहे, तर मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर आहेस आणि ही कंपनी मी दुसऱ्या कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही आहे. उद्या काहीही झालं तरीसुद्धा आम्हीच जिंकणार आणि सात्विक फॅशन परत मिळून राहणारच. हे सगळं ऐकून ईश्वरी खूप इमोशनल होते. ईश्वरी ही अर्णवजवळ येते, अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते. अर्णवसुद्धा तिच्या हातावर हात ठेवतो. अर्णव खूप इमोशनल झालेला असतो. ईश्वरी मनात विचार करते, सर, मला वाटतंय या क्षणाला तुम्हाला कसं वाटत असेल, पण तुम्ही काळजी करू नका. उद्या काहीही झालं तरी आपणच ही स्पर्धा जिंकणार. आपण ही स्पर्धा जिंकणार, आपली कंपनी वाचवणार. तुमच्या आईच्या अस्तित्वाला मी काहीही होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार ईश्वरी मनातल्या मनात करते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो, स्पर्धेचा दिवस, ज्या दिवशी या स्पर्धेचा फायनल राऊंड होणार आहे. ईश्वरी ही किचनमध्ये असते. घरातील सगळ्यांसाठी नाश्त्याला पोहेसुद्धा बनवते आणि तिला जी विदर्भ थाळी बनवायची असते त्याची तयारीसुद्धा तिची सुरू असते. वास तर छान येतोय, घरच्यांसाठी पोहेसुद्धा बनले आहेत, अशी तिची बडबड सुरू असते काम करत असताना. आणि तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, तू एवढ्या सकाळी उठलीस आणि किचनमध्ये आलीसुद्धा? सकाळी किती वाजता उठली होती? झोप झाली आहे का? ईश्वरी सांगते, नाही भाऊजी, रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता, पण पहाटे लवकर उठले, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे ना. आज स्पर्धेचा शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे एवढी मेहनत तर करावीच लागणार. आकाश म्हणतो, हो खरं आहे तुझं, पण नम्रता कुठे? नम्रता नाही आली का? तर ईश्वरी सांगते, नाही, सकाळपासून नाही दिसली. आकाश चिडून म्हणतो, नम्रताने कमीत कमी तुला नाश्ता करण्यात तर मदत करायला हवी होती ना. ईश्वरी सांगते, जाऊ द्या भाऊजी, सगळी कामं झाली आहेत आणि कदाचित ती सुद्धा तयारी करत असेल म्हणून ती नसेल आली. आकाश म्हणतो, ठीक आहे, मी पाहून येतो. असं म्हणून आकाश तेथून जातो आणि ईश्वरी विचार करते, खरंय आज या स्पर्धेचा शेवटचा राऊंड आहे, तरीसुद्धा नमुताई का आली नाही आहे? नमुताई कोठे गेली असेल, काय करत असेल, हाच विचार ईश्वरीच्या मनात येतो. तसंही नमुताई आजकाल डोक्यावर पडल्यासारखी वागतीये, त्यामुळे ती कधी काय करेल याची भीती ईश्वरीला सुद्धा वाटत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, एक नंबर होता. रमाकांत परत आला आहे आणि रमाकांत आल्यामुळे मालिकेतली मजा वाढली आहे. आता या मालिकेत जेवढे व्हिलन आहेत, वल्लरी, नम्रता, राजेश आणि सौदामिनी, हे चारही व्हिलन आता ईश्वरी आणि अर्णवच्या जीवावर उठले आहेत. आणि या चारही व्हिलनला पुरून उरणारा एकच हिरो आहे. नाही, अर्णव नाही, तर तो हिरो आहे रमाकांत. रमाकांत अर्णव आणि ईश्वरीचा जीव वाचवणारे. पुढच्या एपिसोडमध्ये रमाकांत धमाका करणारे. खरा धमाका आहे राजेशच्या बॉम्बचा नाही, तर रमाकांतचा होणार आहे, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सकाळी सकाळी सगळेजण तयार झालेले असतील, स्पर्धेला जात असतील आणि आजी ईश्वरीची स्तुती करणार की आज स्पर्धेचा शेवटचा राऊंड आहे, तरीसुद्धा तू स्वतःपेक्षा दुसऱ्याची काळजी जास्त करतीये. ईश्वरीचं हे कौतुक पाहून नम्रताला खूप राग येईल. मग सगळे घराबाहेर निघून जातील
आणि ईश्वरी तिचा एक डबा आणायला किचनमध्ये जाईल. तोपर्यंत नम्रता तिची जी साडी असेल त्याच्यामध्ये काहीतरी फेविकॉल वगैरे टाकणार आणि म्हणेल, बस झालं इशू, नेहमी तुझं कौतुक ऐकून ऐकून मला वीट आलाय, आता तू हरणार आणि मीच जिंकणार. आणि ती काहीतरी कटकारस्थान करेल हे आपल्याला माहिती आहे. इकडे आपला रमाकांत उदयकांतची धुलाई करणार आणि त्याला तेथेच आडवा पाडून पळून जाणार. आता रमाकांतला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तो रस्त्याने पळत असेल आणि इकडे राजेश हा चक्क सफाई कर्मचारी बनून या स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असेल आणि तो एक रूम उघडण्याचा प्रयत्न करणार. पण तेवढ्यात पोलीस हवालदार त्याला थांबवेल आणि विचारेल, ए कोण आहे रे तू, काय करतोयस येथे? त्यामुळे राजेश खूप घाबरणार. मग आता राजेश या हवालदाराच्या नजरेतून सुटू शकेल का, हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.